सेमीफाइनल का मुकाबला नीलेश धनावड़े गेंदबाजी के लिए पहली गेंद व्हाइट बॉल। व्हाइट बॉल ने इथे सुरुवात होती है क्रिस्टलिस सिविल लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन टेक प्रायव्हेट लिमिटेड। सेमीफायनलचा थरार पहिला चेंडू मात्र इथे एक्स्ट्रा धाव खर्च करणार होता निलेश धनावडे। परत एकदा वा 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 काय चेंडू होता, अप्रतिम होता, वेगवान 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 चेंडू, डॉट बॉल। निलेश धनावडेचा परत एक चेंडू होता, हा चेंडू देखील ते वेग होता पण इथे एक सिंगल धाव मात्र घेतली जाईल। सिंगल धावेवर इथे रोरिंग रॅपिडाइज चा धावफलक मात्र सुरू होत आहे। सेमीफायनलला थरार सुरू झाली, टॉप 4 टीम आता सेमीफायनल मध्ये पोहोचल्यात आणि या टॉप 4 टीम मध्ये युद्ध मैदानामध्ये रंगलं गेलं। युद्ध आहे क्रिस्टलिस लीग 2026 चा चॅम्पियनशिप किताब पटकावण्याचं युद्ध। स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न, पर एकदा आपटलेला बार होता, अपड बार इथे डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट। नील नील मात्र तिथे होता, डायरेक्ट हिट केला, रन मात्र एक कंप्लीट झाली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। एनडी प्रो चॅम्पियन टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्याकडे गोलंदाजाचा मजबूत भर नाही, तोफखाने त्यांनी उभा केलेले। निलेश आणखी एक चेंडू टाकण्यासाठी तयार आणि ते परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल। इंडी प्रो चॅम्पियन गोलंदाजी मध्ये धार नक्कीच पाहायला मिळते, तेच चेंडू इथे मात्र टाकले जातात। निलेश धनावडेचा परत एक चेंडू आणि हा चेंडू वेग 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 होता, प्रचंड वेग। हा मुळशी पॅटर्न आहे निलेश धनावडेचा, हा मुळशी पॅटर्न। मुळशीत गोठवड्यामध्ये असलेले ही टीम आणि गोठवड्यामधूनच बिलॉंग करणारे हे मुळशीचे धुरंधर आज मैदानामध्ये फिल्डिंग करताना आपण पाहतोय। हा चेंडू आला अंगावर, इथे भूषण कडूला घेता आला नाही तो शिंगावर, चेंडू डॉट बॉल। निलेश धनावडे मात्र काय गोलंदाजी केली, फक्त 3 धावा यावर मध्ये खर्च केला। भूषण कडू 5 चेंडू मध्ये एक सिंगल धाव, अविनाश सातपुते पहिल्या चेंडूवरती घेतलेली सिंगल धाव, त्यानंतर अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच नक्कीच पाहायला मिळाला। परत एकदा इथे मात्र आता गोलंदाजी मार्कवर येईल स्वप्नील टिपुले। स्वप्नील टिपुलेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, पहिला चेंडू स्वप्नीलचा पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न आणि इथे झेल टिपला, वा सांघिक खेळाचं प्रदर्शन, टीम वर्क मेक द ड्रीम वर्क, बॅटर आउट। ला बसलेला हा पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला बॅटर बाद। नवीन बॅटर मनोहर, नवीन बॅटर मनोहर मैदानामध्ये दाखल होतात। स्वप्नील टिपुलेचा हा चेंडू मात्र वेगवान होता, प्रथमेश माळीने टिपलेला एक सुंदर झेल, हा चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन। सेमीफायनलचा थरार जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल। कोणत्या संघाला मिळेल विजय, कोणत्या संघाचा होईल पराभव, रोलिंग रॅपिडाइज प्रयत्न मात्र करतात। इथे फटका चांगला खेळला, एक सिंगल रन, मनोहरच्या बॅट मधून आलेले सिंगल रन। इथे सिंगल सिंगल धावांवरती देखील भर द्यावी लागेल, मोठे फटके देखील खेळावे लागेल, सिंगल धावा देखील महत्वाच्या असतील, एक एक धाव ही फार महत्वाची असेल। एक एक धावासाठी धाव पाहायला मिळते, जशी मुंबईची लाईफलाईन लोक त्या लोकलला म्हणतात क्रिकेटची लाईफलाईन, ही या सिंगल डबल धावांना देखील बोललं जातं। फटका चांगला खेळला, चेंडू मात्र हवेत, एक सिंगल धाव। रोरिंग रॅपिडाइजचा धाव मात्र थोडासा कोसळताना पाहायला मिळतात, तो सावरण्यासाठी मैदानामध्ये आलाय मनोहर, मनोहर नारे फटके तो खेळतोय षटकार।
प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन मनोहरने मात्र केलंय. आज परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये खेळला होता. एक सिंगल धाव, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मनोहर थोडासा शांत आला होता. ऋतुराजने त्याचा डाव सावरला होता, थ्रो केला होता. स्टंप वर थ्रो लागला असता तर मनोहर साठी धोक्याची घंटा वाजली होती. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 13 धावा, चांगल्या धावा या ओव्हर मध्ये आल्या. आणि हा चेंडू मात्र वेगवान डॉट बॉल. भूषण कडूला मात्र अजून त्याची सूर लय गवसली नाहीये, कारण भूषण कडू देखील चांगला बॅटर आहे आणि त्याच्या बॅट मध्ये जेव्हा धावा येतील ना त्यावेळेस मात्र रोरिंग रॅपिडाइजचा रोर आणि शोर दोन्ही ऐकायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. क्रिकलिस एसएमबी लीग 2026 पाउंड बाय रिलेशन डेक प्रायव्हेट लिमिटेड, गुडीज पार्टनर मालपाणी बेकिन लाईट, ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. ते हा चेंडू मात्र इथे 1 बाउन्सचा इशारा मात्र कळवला गेला. निलेश धनावडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू मात्र हवेत होता आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक थोडासा उशिराने चेंडू पर्यंत पोहोचला. निलेश त्याची नाराजी नक्कीच दाखवतोय, कारण इथे धाव खर्च होणार नाही हे निलेशला माहिती आहे. आणि इथे तुम्ही ज्या धावा खर्च करताय त्यानंतर तुम्हाला मागात पडतील. एक एक धावेमुळे इथे आज खेळामध्ये चुरस नक्की पाहायला मिळाली. परत एकदा हा चेंडू मात्र हवेत खेळला. रन घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. एक सिंगल 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 धाव. अगदी मनोहर आणि भूषणने जाणून घेतलं, कारण निलेश धनावडेच्या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल सिंगल धावा घ्या. या ओव्हर मध्ये 6-7 धावा जरी आल्या तरी देखील एक मोठा स्कोरबोर्डच्या दिशेने वाटचाल करता येईल. विकेट टिकवणं गरजेचं असेल, कारण निलेश धनावडे विकेट टेकर गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा निलेश धनावडे गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतो, एकाच विकेट मात्र त्याने ओव्हर मध्ये घेतली. चांगला गोलंदाज, गुणवान गोलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे नक्कीच पाहतोय. आणि हा चेंडू मात्र पुल, पण इथे फक्त एक सिंगल धाव. पुल केला होता, सक्सेसफुल झाला फटका, एक सिंगल. 2.5 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत पूर्ण होत आहे. 16 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. 16 रन ऑफ बोर्ड. निलेश परत एकदा गोलंदाजी मार्कर. हा चेंडू प्रॉपर टप्प्यावरती होता. कुठल्याच स्पॉट वरती टप्पा पडण्याचा चेंडूने घेतलेलं वळण आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 16 धावा या ओव्हर पर्यंत आतापर्यंत खर्च. 3 ओव्हरचा खेळ. धाव फलकावरती रोरिंग रॅपिडाइज 16 धावा, एक बॅटर आउट. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिकलिस लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिएटेक प्रायव्हेट लिमिटेड, गुडीज पार्टनर मालपाणी बेकिन लाईट, ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. 4थ्या ओव्हरला इथे सुरुवात होईल. सागर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धावांनी इथे मात्र धावफलकावरती वाढ केली जाईल. 17 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण केल्या जातात. अजूनही 4 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक. आणखी एक व्हाईट बॉल. सागर झंझाळेला झाले तरी काय, सुरुवात मात्र सागर झंझाळेने 2 व्हाईट बॉलने केली. इतकी खराब सुरुवात सागर झंझाळे करत नाही, पण आज थोडीशी गडबड होते, कारण सेमीफायनलचा प्रेशर पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती घेतलेली इथे 4 धावा. गडबड गोंधळ चुका इथे मात्र घडतायत. यावेळेस निलेश धनावडेने तिथे चेंडू सोडला. मगाशी एक सिंगल खर्च झाली म्हणून निलेश धनावडे चिडला होता, रागवला होता. आता चौकार त्याच्या हातून सुटला. आता करणार काय? 22 धावा, 22 रन. परत एकदा फटका खेळला आणि यावेळेस फिल्डर के मस्तक पे दस्तक, षटकार, 6 धावा. रोरिंग रैपिडाइज का शांत बसला, थोडासा रोर मचाओ यारो, थोडा शोर मचना चाहिए. रोरिंग रैपिडाइज इथे षटकारांची आत्तीच बाजी. इथे मात्र बॅटची आतली कड, धाव मिळणार नाही.
इथे चेंडू डॉट बॉल निर्धाव 28 रन 28 धावा 3.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण होतोय. सागर परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये करतोय. खुलव्या टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न लोवर फुल टॉस झाला. एक सिंगल रन मनोहरने मात्र घेतलेली सिंगल रन. मनोहर शेंगाल याने मात्र काय गोल बॅटिंग केली. फुल टॉस आणि इथे धाव मात्र एक सिंगल खर्च होईल. सिंगल धावाने आता मात्र धावफलकाला आकार देण्याचं काम, कारण चांगल्या धावा आल्यात. रोनिंग रॅपिडाइजने या मॅच वरती ताबा मिळवलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. इंडिप्रो चॅम्पियन फिल्डिंग घेतली होती. टॉस उलटा पडलाय असं वाटतंय. 4 ओव्हर मध्ये आतापर्यंत 30 धावा आणि आणखी एक बॅटर आउट. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा 2 बॅटर आउट. सागर झंझाळेने मात्र हा चेंडू जो टाकला ना तो हाताने कमी डोक्याने जास्त टाकला. चेंडू मात्र इथे विकेट घेणार होता. आणि अगदी 4 ओव्हरचा खेळ संपला. पुढच्या 3 ओव्हरसाठी पुन्हा एकदा आपण जाऊया दत्ता सरांकडे. वेलकम दत्ता सर. पुढच्या 3 ओव्हरसाठी पुन्हा एकदा समालोचन ऐकूया आपण दत्ता सरांचं. विनोद सर, खूप खूप धन्यवाद आपलं. आता काय घडलेलं आहे आणि खेळाडूचा खेळ संपलेला आहे. डिरेक्ट हिट करत बाद झालाय. साउंड प्लीज डीजे ऑपरेटर, थोड़ा साउंड दो. सेमीफायनलची मॅच असणार आहे. षटक क्रमांक 5 आपण जर बघितलं, रोरिंग रॅपिड एकी संघ 30 वरती 3 बाद. यावर तिकड असा बाउन्सर टाकला गेलेला आहे. सरप्राईज परफ्यूम चेंडू आपट मार, अगदी चांगला असा तिखट असा बाउन्सर या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. 5वं षटक तिथे सुरू असताना आपण बघू शकता. यावेळी देखील आणखी एकदा सुरेख असा टप्पा स्वप्नील टिपोळे यांच्या वतीनं बघायला मिळाला आहे. फायर गोलंदाजी करतायत, कडक गोलंदाजी करतायत नील, जर्सी नंबर 17. आणखीन एकदा नील, जर्सी नंबर 17 आहे. बॅटिंग वरती खतरा. अप्रतिम गोलंदाजी करतोय, काटाकीर गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज नील. रोरिंग रॅपिड एकी संघ 30 धावा झालेला आहे. षटक क्रमांक 5 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणखीन एक सुरेख असा बॉल वळवलेला आहे. यहाँ से वहां, काशी से वाशी, वाशी से काशी, घूम रही है गेंद. फिरकीचा जादूगर चक्री बॉलिंग करत आहेत गोलंदाज स्वप्नील. रोरिंगचा स्कोर 30, 3 बाद असताना पुढचा बॉल आणि हा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल बघायला मिळालेला आहे. डॉट बॉलचा शोक आहे या पठ्ठ्याला. अप्रतिम बॉलिंग करताना बघायला मिळत आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. संघाची धाव संख्या 30 रन्स, 3 बाद असताना आपण जर बघितलं गेलं 30 धावा झालेल्या आहे धावसंख्येमध्ये. पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघू शकता. जगातील सर्वात मोठ्या लीगचे आपण आहोत साक्षीदार. लार्जेस्ट बॉस क्रिकेट टूर्नामेंट, बॉस क्रिकेट लीगचा वर्ल्ड कप, क्रिसलीज एसएमई लीग पॉवर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना बघायचंय. कोण बनणार गब्बर या मॅचचा. पुढचा चेंडू, हा बॉल असणार आहे दिशाहीन चेंडू या ठिकाणी मात्र बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी असणार आहे. रोरिंग रॅपिड एकी संघ 31 रन, 31 धावा झालेल्या आहेत. 6वं षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 6वं षटक तिथे चालू असणार आहे. नेक्स्ट बॉल ऋतुराजचा. नो बॉल. आवाज मोठा आलाय.
फ्रीचा बॉल नक्कीच असणार लायसन डिलिव्हरी. बघायचंय आता मारे का सचिन काळे सिक्सर. सचिन काळे सिक्सर मारतील का बघूयात. उडवलाय बॉल आणि यस 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 बॉल भिरकावून दिलं गेलंय. बॉललाईनच्या बाहेर जाळी तोड षटकार. आला रे आला सचिन आला. कट करायचा प्रयत्न होता यावेळेस चांगला बॉल नक्की असणार आहे. 6वं षटक मात्र इथे आपल्याला बघायला होतं. रोहरिंग रॅपिड संघ 38 for 3. 3 बाद 38 धावा झालेल्या आहेत. सचिन मात्र असणार आहे तर बॉलिंग साठी ऋतुराज. ऋतू टू सचिन. हा देखील बॉल मोहतराचा फटका मारला होता. त्यानंतर तिकडे काय घडलेलं आहे. ओहो सचिन आउट. आउट हुआ खेल पलटा. का जोश उछलता. का जोश उछलता. चांगला खेळत होता. चांगल्या गाडीला ब्रेक लागलेला आहे आणि नवीन फलंदाज आता दाखल होते मैदानावरती आलेला आहे. नवीन फलंदाज टर्फ मध्ये एंटर करतोय. नवीन सितारा बघायचंय या क्रिकेटचा कोण असणार आहे आज चॅम्पियन. आणि बघायचंय 6वं षटक सागर यांचा आपण बघू शकता. ओहो सुरेख बॉल नक्कीच भिंगरी. आणखीन एक चक्री बॉल बघायला मिळालेला आहे. नंबर 6 रोरिंग रॅपिड संघ 38 for 4. 38 धावा 4 गडी बाद. पुढचा चेंडू ऋतुराजचा. नो बॉल. नो इथे इशारा पंचांचा मात्र बघायला मिळतोय. रोरिंग रॅपिड संघ 38 रन्स. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू अपील झाली आणि पंचांनी ती अपील उचलून धरली. 5वा धक्का. आउट हुआ खेल पलटा. का जोश उछलता. का जोश उछलता. 38 धावा झालेल्या आहेत. पाच धावसंख्या मात्र आपण बघू शकता. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि सुरू आहे जबरदस्त धमाकेदार सेमी फायनल. एक सामना जिंकायचा कोण असेल पहिला फायनलिस्ट. वेट अँड वॉच. जोरदार हल्ला पुन्हा एकदा टकासा आवाज आलेला आहे आणि या ठिकाणी डिरेक्ट काम होते तमाम. 6व्या खेळाडूचा खेळ खल्लास. आउट हुआ खेल पलटा. का जोश उछलता. का जोश उछलता. जो 2 हाथ से बजाओ ताली. गेंदबाजी कर रहे प्रथमेश माळी. 38 धावा 38 for 6. 38 धावा 38. एक विकेट बचा है. बचेंगे तो लड़ेंगे. 5 बॉल क्या करेंगे इस मैच का सामना. ओए ओए आया है फटाकेदार शॉट लेकिन ऑल आउट हो चुकी है टीम. प्रथमेश माळी जलवा इस नाम का है. ओहो आउट हुआ खेल पलटा. का जोश उछलता. पूरा मैदान झूम आहे. प्रथमेश माळी 39चं टार्गेट असणार आहे पहिल्या सेमीफायनल मध्ये. मॅच समोर आपण बघू शकता. प्रथमतः टॉस जिंकत इंडो चॅम्पियन संघाने घेतलं क्षेत्ररक्षण आणि 38 धाव संख्येवरती रोखलेलं आहे. 39चं टार्गेट
जे असणार आहे विजयासाठी. तर मॅच समरी मध्ये मनोहरचा सुंदर खेळ बघायला मिळाला. त्यानं काढल्या 21, सचिन काळेनं काढल्या 6 आणि भूषणनं काढले 4, अविनाशनं काढली 1. अशा पद्धतीनं 39चा पाठलाग. आउट बाय रिलेशन डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड. गुडीज पार्टनर बालपाणी बेकिंग लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विन्सन ग्रुप. मॅचला सुरुवात निलेश धनावडे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. मनोहर गोलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईकला रणजित जगताप. 39 धावांचं टार्गेट. मॅच रंगतदार होणार यात शंका नाही. पहिला चेंडू पहिला चेंडू ती निलेश धनावडे. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय फलंदाज बाद. ऊंचा मैदान ग्रिजली से एसएमई लीग की पहचान आउट हुआ खेल पलटा ग्रिजली का जोश उछलता ग्रिजली का जोश उछलता इनप्रो चॅम्पियनला पहिला धक्का, पहिला झटका, पहिली विकेट फार लवकर कोसळली. इथे मात्र निलेश धनावडे लवकर बाद झाला. रोनिंग रॅपिडाइज ने मात्र या मॅच वरती पकड मजबूत करायला सुरुवात केली. अब याचना नहीं रणसंग्राम होगा, जीवन या मरण होगा. आता जिंकू किंवा मरू असं म्हणावं लागेल. जिंकलात तर पुढे, हारलात तर स्पर्धेच्या बाहेर. एक पाऊल दूर आहात फक्त फायनल पासून. आणि ते सुरुवात मात्र फार लाजवाब झाली. पहिल्या चेंडूवरती मनोहरजनक कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. नवीन बॅटर स्वप्नील टिपुले. 39 धावा जरी असले तरी लढण्यासाठी आमच्यासाठी पुरेसे आहेत. फटका चांगला खेळलाय. ताकदवर खेळतोय, ताकदवर फटका. एक सिंगल रन. सिंगल धावाने धावफलकावरती होते वाढ. मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळेल. काटे की टक्कर. मॅच मैदानामध्ये रंगतदार स्थिती. एका धावेवरती एक फलंदाज बाद. मनोहर इथे परत एकदा मनोहरचा वेग होता, प्रचंड वेग. रणजित जगताप सारख्या फलंदाजाला मात्र आता त्याने थांबून ठेवलंय. या स्पर्धेमध्ये रणजित जगताप असा बॅटर आहे, त्याने मात्र चांगल्या गोलंदाजाला ताप आणून ठेवला होता. रणजित जगतापचा हा चेंडू इथे हवेत गेला. चेंडूने हलकीशी दिशा बदलली. सावरलं चेंडूला. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरकेल. 2 धावा. 38 चेंडू 37 धावांची गरज. मनोहरने मात्र मॅच वरती पहिल्याच ओव्हर मध्ये त्याची दावेदारी सिद्ध करायला सुरुवात केली. इथे अगदी मनोहरचा हा चेंडू मात्र 5वा चेंडू असेल या षटकातील. हो काय फटका तिथे खेळला. आणि अगदी सिली पॉइंट वरती चेंडूला मात्र थांबवलं. वा, अप्रतिम फिल्डिंग. टीम साठी 100% एफर्ट दिला जातोय. खेळाडूंचं प्रदर्शन पहा. दोन्ही खेळाडू जाऊन भेटले, विचारपूस केली. मित्रा काय लागलं का तुला? पण तिथे कौतुक करावं लागेल फिल्डरचं. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पर्वतासारखा तो अट्टळ तिथे उभे राहिला. चेंडूला त्याने रोखून ठेवलं. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये चेंडू मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हर मध्ये इनप्रो चॅम्पियन्स फक्त 2 धावा. 36 चेंडू 37 धावांची गरज. 36 चेंडू 37 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑन मध्ये खेळलाय आणि इथे हलकीशी गडबड गोंधळ. एक सिंगल धाव. गोलंदाजी मार्कर अमोल अरुणला आपण पाहतोय. अमोल अरुण टीमचा कॅप्टन आणि चांगली खेळी आज अमोल अरुणने मात्र पूर्ण केली. टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन दाखल झालाय आणि आता एक पाऊल दूर असेल फायनल मध्ये पोहोचण्यापासून टीम रोडिंग रॅपिडाइज. हो स्वप्नील टिपुले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट वरती चेंडू आला नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. 35 चेंडू 36 धावांची गरज. शेवटचे 35 चेंडू विजयासाठी 36 धावा हे टार्गेट मात्र पूर्ण करावं लागेल. इनप्रो चॅम्पियन प्रयत्न करतायत. इथे परत एकदा चेंडू हवेत. रन इथे नाही. काय गोलंदाजी इथे मात्र सुरू आहे. अगदी रोरिंग रॅपिडाइजने मात्र अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत गेली.
धावांना अगदी ब्रेक लावून टाकला. सेमीफाइनलचा सामना, सेमीफाइनल का मुकाबला मैदान में चलते हुआ स्वप्निल टिपोले फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड बार आगे के खेला गया शॉट था काफी तेज वहां पे थी दरार, उस पे से जड़ दिया रन 4 चौका. चॅम्पियन साठी आलेला चौकार मात्र हा वरदानदायक चौकार होता, प्रेशर रिलीज करणारा चौकार होता. आणि हा उसळता चेंडू इथे मात्र 1 बाउन्सचा इशारा, 1 फॉर द बाउन्सर, 1 बाउन्सचा इशारा मात्र आलाय. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 5 धावा खर्च करताना आपण अमोल अरुणला पाहिलं. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल आणि त्याच बरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. एका बाजूने इंडी प्रो चॅम्पियन, एका बाजूने रोरिंग रॅपिडाइज. गाईज सेमीफायनलची मॅच खेळताय, थोडासा आवाज तर झाला पाहिजे. आता कसं वाटतंय? हा खूप शांत आवाज होता, टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज. हा आवाज तर घुमला पाहिजे, कारण सेमीफायनल मध्ये टीम पोहोचलीये. टीमच्या समर्थकांना देखील आता मैदानामध्ये त्यांच्यासाठी, त्यांचा सपोर्ट करण्यासाठी आवाज करावा लागेल. आवाज महत्वाचा असेल. रोरिंग रॅपिडाइज मनोहर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फुलटॉस आणि ते झे टिपला. रणजित जगताप नावाचा एक चित्ता जेर बंद केलाय. बॅटर आउट. थँक्यू डीजे. आमच्या डीजेचं मात्र कौतुक करावं लागले. या स्पर्धेमध्ये चांगली गाणी वाजवली. बरोबर लंच नंतर गाणं वाजवलं, पाहुणं जेवलं. काय आधी वाजवलं असतं तर तुम्हालाच म्हटलं असतं चला घेऊन जेवायला. इथे हा चेंडू मात्र इथे चांगला होता. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 8 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय 2.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. मनोहर, हो. मनोहरचा हा चेंडू मात्र सुरेख होता, अप्रतिम चेंडू होता. चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहतोय. त्याने मात्र सेट केले. यस, मंगेश मात्र फार जवळ तिथे क्षेत्ररक्षण करतात. हो, इथे परत एकदा हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. मंगेश मला वाटतं आता विकेट किपर पेक्षाही जवळचा झालाय बॅटरच्या. आयुष्यात देखील अशी माणसं खूप असतात जे आपल्या अवतीभोवती असतात, आपल्या जवळचे असतात, पण तीच नेहमी आपला घात करतात. क्रिकेटमध्ये देखील विकेट किपर हा फार जवळचा म्हणला जातो, बॅटरच्या खूप जवळ असतो, पण तो विकेट किपरच असतो जो फलंदाजाचा घात करतो. त्यामुळे आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लांबच्या लोकांपासून नाही, जवळच्या लोकांपासून सावध राहा. 8 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय. मनोहरने मात्र या ओव्हरमध्ये केलं कंबर घुसून चांगली गोलंदाजी केली. काय गोलंदाजी केली मनोहरने, फार कंजूस गोलंदाज आहे मनोहर. परत एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॅटवरती चेंडू आला नाहीये, चेंडू डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 8 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. 24 चेंडू 31 धावांचं समीकरण आतापर्यंत बनवलं गेले. 8 इंडी प्रो चॅम्पियन विरुद्ध रोरिंग रॅपिडाइज या दोन टीम दरम्यान सेमीफायनलचा दरार. क्रिस्टलीस एसएमई लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिएटेक प्रायव्हेट लिमिटेड. गुडीज पार्टनर मालपाणी बेकिन लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज सज्ज होतोय. अमोल अरुण इथे बुडामध्ये टाकलेला चेंडू, बुडासह एकट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. आटली बाटली फुटली नाडी तुझी सुटली, पोरं झोपून उठली नी आज चड्डी धुतली, करून आला घपला मला बघून लपला, मारत होता गप्पा मी मागून केला धप्पा.
अमोल परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. रोलिंग रॅपिड आहे तिथे मात्र हा अगदी पाहिलं तर दीपक सर आता मात्र खुश दिसत आहेत, पण दीपक सरांचा आवाज अजून इथपर्यंत पोहोचला नाहीये. येस पोहोचेलच. दीपक सर आनंदात आहेत कारण टीम आता चांगल्या फॉर्म मध्ये खेळतीये. फटका चांगला खेळलाय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. रन नाही, डॉट बॉल. इंडिप्रो चॅम्पियन टीमला मात्र चॅम्पियन पदापासून रोखायचं काम इथे रोरिंग रॅपिडाइजने केलंय. काय गोलंदाजी आहे, काय बॅटिंग मैदानामध्ये केली आहे. हो 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 हो. अमोल 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 काय गोलंदाजी करतोय. अमोलने मात्र फलंदाजाला टाकून दिलं की माझे चेंडू खालून येणार आहेत, तुला हे चेंडू वाकूनच मारायला लागेल. पण फलंदाज मला वाटतं रात्री पुष्पा पिक्चर बघून आलाय, झुकेगा नाही साला. फटका चांगला खेळला यावेळेस. अमोलचा हा चेंडू हवेत खेळला होता, रन इथे नाही. चेंडू डॉट बॉल, चेंडू डॉट बॉल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये झुकेगा नाही झाला म्हणून चालत नाही. झुकेगा नाही तो बॅटिंग कैसे करेगा, फील्डिंग कैसे करेगा, कॅच कैसे पकडेगा. पुष्पाचे इथे मात्र काही काम नाही. इथे स्वप्नीलला आता मात्र मॅच जिंकून द्यावी लागेल. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. हा नाना मध्ये एक सिंगल रन. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न नाही, फक्त एक सिंगल धाव. बॅकअप चांगला होता. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा, 3 फलंदाज बाद 10. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. वाटलं होतं 39 धावांचं टार्गेट आहे. अगदी इंडिप्रो चॅम्पियन एकतर्फी सामना जिंकेल. पण इथे रोरिंग रॅपिडाइजने सांगितलं आम्ही सेमीफायनलला झोपेतनं उठून आलो नाहीये, मेहनत केली आहे, संघर्ष केलाय आणि तो संघर्ष आज रोरिंग रॅपिडाइजच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लेरो से डर के नौका कभी पार नहीं होती, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेके चढ़ती है तो चढ़ती दीवार पे 100 बार गिरती फिसलती है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि ते प्रयत्न मात्र करावा लागेल. आता इंडिप्रो चॅम्पियन टीमला मात्र प्रयत्न करावा लागेल, कारण आता 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 29 धावा. सामना हळूहळू दूर निघून चाललाय. किरणचा हा चेंडू अगदी आपण पाहिला, चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. ते मात्र आपण एक सिंगल धाव. फुल टॉस. फटका जोरदार आणि इथे चेंडू जात आहे सीमारेषेच्या आर पार. षटकार. डबल करते आता धावा आपण पाहतोय. 17 धावा, चांगल्या धावा इथे आतापर्यंत बनवल्या गेल्या. या ओव्हर मध्ये धावा येत आहेत. धावफलक सुरू झालाय आणि इथे परत एकदा हा चेंडू आणि इथे तितकंच दमदार क्षेत्ररक्षण. मनोहर, चांगली फिल्डिंग आहे मनोहरने मात्र आतापर्यंत दाखवली. इथे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. शेवटचे 12 चेंडू, 15 धावांची गरज.
किरण मोहिते मागच्या ओव्हर मध्ये बराचसा महागडा ठरला. आता असं वाटतंय की जिंकलेली मॅच इथे इंडिप्रोने परत एकदा खेचून आणली. हा चेंडू इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र इथे येतात. श्रीरंग केळकर बॅटिंग साठी मैदानामध्ये तयार. स्वप्नील टिपोले इतका वेळ शांत होता, तो अचानक अशांत झाला आणि त्याने मात्र धावांचा धुमाकूळ घातला. फुल टॉस वसूल करणारा फटका, षटकार 6 धावा. शेवटचे 11 चेंडू 8 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, आज से लेके आहा तक पोहोचने वाली है मॅच. आणि इथे हा चेंडू मात्र श्रीरंगचा रंग मैदानामध्ये भंग करणारा होता. डॉट बॉल. श्रीरंगने मॅच मात्र रंगवली आहे, पण विजय होणार कुणाचा? 10 चेंडू बनवायच्यात, 8 धावा. अविनाश सातपुते गोलंदाजी मार्कवर. अविनाशचा चेंडू परत एकदा हवेत खेळाय, रन घेण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल. अजूनही 9 चेंडू शिल्लक, धावा बनवायच्या आहेत 8. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. हे 3 चेंडू मात्र फार महत्वाचे असतील. शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या धावा राहतील ना, ती मॅच मात्र पाहायला फार मजा येणार आहे. सेमीफायनलचा थरार सेमीफायनल सारखाच होताना आपण पाहतोय. इथे हा चेंडू परत एकदा, इथे रन घेण्याचा प्रयत्न चूक होतीये. मनोहर थोडा उशिराने पोहोचला, तोपर्यंत इथे 1 धाव पूर्ण झाली. शेवटचे 8 चेंडू 7 धावांची गरज. 8 चेंडू बनवायच्या 7, एकत्रित सर्वांची मिळालेले 7. आणि त्यामुळे क्रिकेटचा उभा राहिलेला हा भव्य दिवस सोहळा आज आपण पाहतोय. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. स्वप्नील टिपोले स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करेल. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव. 7 चेंडू मध्ये 7. हा एकट्या दुकट्याचा नव्हता खेळ, म्हणून सर्व स्पॉन्सर्सला घेऊन बसवला हा क्रिस्टलीस एसएमई लीगचा मेळ. 7 चेंडू 7 धावांची गरज. फुल टॉस आणि इथे हा चेंडू एका सिंगल धावावरती परावर्तित केला जाईल. सिंगल धाव. शेवटचे 6 चेंडू, विजयासाठी 6 धावांची गरज. स्वप्नील टिपोले मात्र एकटा लढलाय. एक 1 साइडेड हिरोचं काम मात्र केलंय. हिमतीचा होऊ दे सूर्योदय आणि अंधारावरती मात दे. एकटं लढतंय लेकरू तुझं, आता तुझ्या सपोर्टची तू साथ दे. फार काय नको देवा, फक्त स्वप्नीलच्या प्रयत्नाला तू आशीर्वादाचा साथ दे. क्रिस्टलीस लीग 2026 powered by Litek Private Limited. 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि इथे हा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. आणि थँक्यू विजय. दरम्यानच्या काळामध्ये लेटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सन्माननीय मोहिनीराज सर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. मोहिनीराज सरांचं क्रिस्टलीस लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी सर्वात मोठं स्पॉन्सरशिप सौजन्य ज्यांच्याकडनं लाभलं ते लेटेक प्रायव्हेट लिमिटेड. मोहिनीराज सरांचं शुभागमन, सहर्ष स्वागत. इथे परत एकदा चेंडू हवेत आणि त्याचबरोबर इथे रन आउट. बॅटर आउट. मॅच अजून संपली नाहीये, अजूनही सामना बाकी आहे. 4 चेंडू 1 धाव. सुपर ओव्हर झाली तर मजा अजून येणार आहे. एका बाजूने आता रोरिंग रॅपिडाइजचे खेळाडू म्हणत असतील की आम्ही जिंकू दे, दुसऱ्या बाजूने इंडिप्रो चॅम्पियन म्हणत असेल आम्ही जिंकू दे. प्रेक्षक काय म्हणतात, मॅच टाय होऊ दे, आम्हाला सुपर ओव्हर बघूया मिळू दे. शेवटचा 1 चेंडू आणि इथे हा चेंडू मात्र फटका जोरदार आणि त्याचबरोबर इंडिप्रो चॅम्पियन इनटू द फायनल्स.
हॅलो हॅलो वेल डन इंडिव्हिज्युअल चॅम्पियन. येस सन्माननीय मनीष गुप्ता सरांचं शुभागमन या ठिकाणी होते. सहर्ष स्वागत. कुस्ती लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन लेटेस्ट प्रायव्हेट लिमिटेड. यतीन सरांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते. मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी मान्यवरांना विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. कुस्ती लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन लेटेस्ट प्रायव्हेट लिमिटेड. सेलेक्टरी ग्रोथ. ट्रॉफी स्पॉन्सर विन्सन ग्रुप. पुढील स्पॉन्सर मालवणी बेक अँड लाईट. मॅन ऑफ द मॅच मी मनीष गुप्ता सरांना देखील विनंती केली आपण देखील यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय वाटतंय कोण आहे मॅन ऑफ द मॅच? खरं तर मला वाटतंय संपूर्ण टीमच तुमची मॅन ऑफ द मॅच आहे, कारण प्रत्येकाचं योगदान फायनल मध्ये पोहोचलेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील टिपोले. असं नाही चलेगा. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन या मॅचचा हिरो स्वप्नील टिपोले. पुढील स्पॉन्सर मालवणी लेकिन लाइट की तरफ से उपहार और विंटर ग्रुप की तरफ से एक आकर्षक ट्रॉफी यहाँ पे दी जाएगी. स्वप्नील टिपोले मॅन ऑफ द मॅच. विंटर ग्रुप आकर्षक ट्रॉफी विंटर ग्रुप कडनं देण्यात येते आहे. स्वप्नील टिपोले धरला मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील स्वप्नील टिपोले मॅन ऑफ द मॅच. विंटर ग्रुप तुम्ही एक आकर्षक ट्रॉफी. पुढील स्पॉन्सर स्वप्नील टिपोले मॅन ऑफ द मॅच. कुस्ती लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन लेटेस्ट प्रायव्हेट लिमिटेड. स्वप्नील तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल सगळं सांगते की आज टीमने काय कर्तव्य केलंय. मजा आली इथे आज मॅच खेळताना. सर खूप मजा आली. म्हणजे आमच्या सरांनी आम्हाला चान्स दिला, आमचा ट्रस्ट ठेवला, त्याच्याबद्दल सरांचं थँक्यू. आणि मला एक बोलू इच्छितो की फर्स्ट आमची मॅच होती इथं, आम्ही फर्स्ट मॅच लॉस झालतो. जिस मैदान पर हमने सॉरी मी मराठी बोलतो, ज्या मैदानावर आम्ही पराभवाने सुरुवात केली त्याच मैदानावर आम्ही विजयाचा तिलक लावल्याशिवाय राहणार नाहीत. हार के जीतने वाले कोई बाजीगर कहते हैं. कॉंग्रॅच्युलेशन्स. या पूर्ण टीम एक फोटोशूट घ्या मस्त वेगळी. خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها كف وهز شتوك هيل خليك شبيب عطني رقصة بفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيده سويلي وقفة دار رهيبة عيل سوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض हुर्रे. يلا سوي رقصة ثانية رقصة البطريق ولا ستة في تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز चलो रोलिंग रॅपिडाइज. يا اخي تفوز والله خوش رقصة حلو زين مكانه حلو टीम रोलिंग रॅपिडाइज एक फोटो घेऊया. या टीम रोलिंग रॅपिडाइज. ربعنا فوق كله كامل كله رفيق टीम रोलिंग रॅपिडाइज साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण सेमी फायनल मध्ये अगदी जबरदस्त खेळ रोलिंग रॅपिडाइजचा आपण पाहिला. हरकत नाही.
माणूस एकतर जिंकतो नाहीतर काहीतर शिकतो. आज रोलिंग रॅपिडाइज देखील बऱ्याच चांगल्या आठवणी इथून घेऊन जातात. यस, रोलिंग रॅपिडाइज. थँक्यू टीम रोलिंग रॅपिडाइज. Now toss time.